सकाळची वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाचा कवडसा सायलीच्या चेहऱ्यावर पडला आणि तिची झोप उडाली. अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होता. सायलीने डोळे उघडले आणि समोर भिंतीवर टांगलेल्या तिच्या शाळेच्या ग्रुप फोटोकडे पाहिलं. 10वीत पहिली आली होती तेव्हाचा तो फोटो. आजही त्या फोटोकडे बघताना तिचे डोळे पाणावले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही पाहत आहात आपला आवडता चॅनल. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळेल. सायली, अगं आवरलं का? उशीर होतोय. पाहुणे येतच असतील. खाली आईचा आवाज चढला होता. आज सायलीला बघायला शहरातून मुलगा येणार होता. सायलीने सुस्कारा सोडला आणि उठली. तिला शिकायचं होतं, शिक्षिका व्हायचं होतं. पण वडिलांच्या आजारपणामुळे आणि घराच्या परिस्थितीमुळे 12वी नंतर पुस्तकं कपाटात बंद झाली होती. तिने स्वतःला आरशात पाहिलं. साधी सुती साडी, कपाळावर छोटी टिकली आणि डोळ्यात साचलेली थोडी भीती. आई रूममध्ये आली आणि सायलीच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, पोरी, राग धरू नकोस ग आमचा. परिस्थितीने हात बांधलेत आमचे. पण मुलगा चांगला आहे. शहरात राहतो. तिथे गेल्यावर कदाचित तुला पुन्हा शिकता येईल. सायली हळूच म्हणाली, आई, मी काहीच बोलले नाही. तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे. पण मला सांगा ना, तो मुलगा मला समजून घेईल का? आईने उत्तर दिलं नाही. फक्त तिच्या गालावर हात फिरवला. काही तासातच पाहुणे आले. अभिजित आपल्या आई वडिलांसोबत आला होता. तो दिसायला रुबाबदार होता. हातात महागडं घड्याळ, अंगावर ब्रँडेड शर्ट आणि बोलण्यात एक प्रकारचा शहरी आत्मविश्वास. कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि दोघांना बोलण्यासाठी बाजूला सोडलं गेलं. अभिजितने विचारलं, सो सायली, काय आवडतं तुला? सायली जरा थबकली. मला मला पुस्तकं वाचायला आवडतात. अभिजित हसून म्हणाला, बुकिश आहात तर. मॅगझिन वगैरे वाचता का? फॅशन, लाईफस्टाईल? सायलीने मान खाली घातली. नाही, मला ऐतिहासिक आणि वैचारिक पुस्तकं वाचायला आवडतात. अभिजितने फक्त ओ दॅट्स नाईस म्हटलं, पण त्याच्या आवाजात एक प्रकारचा कोरडेपणा होता. जणू त्याला हे सांगायचं होतं की हे सगळं आता जुनं झालंय. लग्न ठरलं. मोठ्या थाटामाटात पार पडलं आणि सायली एका छोट्या गावातून थेट पुण्यासारख्या मोठ्या शहरात आली. पुण्यातील त्या टोलेजंग इमारती आणि फ्लॅटमधील चकाकी पाहून सायली सुरुवातीला दचकलीच. अभिजितचं घर आधुनिक होतं. सगळं कसं शिस्तबद्ध आणि चकचकीत. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण हळूहळू वास्तवाचे चटके बसू लागले. एके दिवशी सकाळी अभिजित ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. त्याने लॅपटॉपवर काहीतरी काम करत असताना सायलीला विचारलं, सायली, माझा तो निळा फोल्डर कुठे आहे? काल इथेच ठेवला होता सोफ्यावर. सायलीने तो फोल्डर नीट कपाटात जपून ठेवला होता. ती म्हणाली की तो मी कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात ठेवलाय. तिथे धूळ उडत होती म्हणून. अभिजित वैतागून म्हणाला, अगं तुला कोणी सांगितलं त्याला हात लावायला? तुला कळतं का त्यात काय डॉक्युमेंट्स आहेत ते? सगळं मिक्स करून ठेवलंयस तू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फाईल. सायली शांतपणे म्हणाली, मी फक्त नीटनेटकेपणाने ठेवलं होतं. अभिजितने फाईल हिसकावून घेतली आणि पुटपुटला, तुला हे नाही कळणार. तू फक्त घर बघ. ऑफिसच्या गोष्टींना हात लावत जाऊ नकोस. शिकलेली असतीस तर कळलं असतं. शिकलेली असतीस तर कळलं असतं? हे वाक्य सायलीच्या काळजाला आरपार चिरून गेलं. लग्नाला महिनाही झाला नव्हता आणि तिच्या शिक्षणावरून तिला हिणवणं सुरू झालं होतं. संध्याकाळी अभिजितचे मित्र घरी येणार होते. सायलीने उत्साहाने स्वयंपाक केला. पुरणपोळी, कटाची आमटी आणि भजी. तिला वाटलं की अभिजितला तिचं कौतुक वाटेल. पण जेव्हा मित्र आले तेव्हा गप्पांचा ओघ बदलला. अभिजितचा मित्र सुमित म्हणाला, काय रे अभ्या, वहिनी काय करतात? जॉब वगैरे सुरू करायचा विचार आहे का? अभिजितने ड्रिंकचा ग्लास हातात घेत हसून उत्तर दिलं, अरे कुठला जॉब? ही बिचारी गावची मुलगी आहे. जेमतेम 12वी झाली यायची. हिला फक्त घर आणि स्वयंपाक एवढंच जग माहीत आहे. जॉब करायला डोकं आणि शिक्षण दोन्ही लागतं बाबा.
सगळे मित्र हसू लागले. सायली किचनच्या उंबरठ्यावर पाणी घेऊन उभी होती. तिचे पाय जागच्या जागी खिळले. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते पटकन पुसलं. तिला वाटलं होतं की अभिजित तिला साथ देईल, पण तो तर तिच्या उणिवांचे प्रदर्शन मांडत होता. तिने पाणी टेबलावर ठेवलं आणि पुन्हा किचनमध्ये गेली. त्या रात्री तिला जेवण गेलं नाही. ती खिडकीतून बाहेरच्या दिव्यांच्या झगमगाटाकडे बघत राहिली. मनात विचार आला की माझ्यात खरंच एवढी कमी आहे का, की मला संधीच मिळाली नाहीये. मित्रांची पार्टी संपली. पाहुणे गेले. घर शांत झालं होतं, पण सायलीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ती हॉलमधील कर्कटी भांडी उचलत होती. अभिजित सोफ्यावर पाय पसरून मोबाईल बघत बसला होता. सायलीने हळूच विचारलं की तुम्ही मित्रांसमोर असं का म्हणालात की मला फक्त स्वयंपाकच येतो म्हणून. अभिजितने मोबाईलवरून नजर न हटवताच उत्तर दिलं, मग खोटं काय बोललो? पदव्या आहेत का तुझ्याकडे मोठ्या, की तुला कॉर्पोरेट जगातलं काही कळतं? सायली, उगाच हळवं होऊ नकोस. जे सत्य आहे तेच मी बोललो. तू तुझं घर बघ. तुला हवं ते मी आणून देतोय ना, मग कशाला विचार करतेस? सायलीच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथरला. ती म्हणाली की मला हवं ते तुम्ही आणून देता, पण मला हवा तो आदर तुम्ही कधी देणार? अभिजित जोरात हसला. आदर हा मिळवावा लागतो सायली, तो कोणाकडे मागायचा नसतो. तू ज्या दिवशी माझ्या बॉसशी इंग्रजीत 2 शब्द बोलशील ना, त्या दिवशी बघू. आता झोपू दे मला. उद्या सकाळी मीटिंग आहे. अभिजित बेडरूममध्ये निघून गेला. सायली तिथेच उभी राहिली. रात्रीचे 12 वाजले होते. तिने बेसिनमध्ये भांडी घासताना स्वतःच्या चेहऱ्याकडे आरशात पाहिलं. तिचे डोळे लाल झाले होते. तिने ठरवलं की रडून काहीच होणार नाही. जर आदर मिळवायचाच असेल तर मला सिद्ध व्हावंच लागेल. दुसऱ्या दिवशी अभिजित ऑफिसला निघून गेला. सायलीने नेहमीप्रमाणे घरची कामं उरकली. सासूबाईंच्या औषध पाण्याकडे लक्ष दिलं. दुपारी जेव्हा घर शांत झालं तेव्हा तिने लॅपटॉप उघडायचा प्रयत्न केला, पण तिला पासवर्ड माहीत नव्हता. तिने तिचा जुना स्मार्टफोन हातात घेतला. तिने यूट्यूबवर सर्च केलं, हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्रॉम बेसिक, कॉम्प्युटर बेसिक्स फॉर बिगिनर्स. सुरुवातीला तिला काहीच समजेना. ते इंग्रजी शब्द, तो उच्चार तिला खूप कठीण वाटत होतं. पण तिने हार मानली नाही. तिने एक जुनी वही काढली आणि शब्द लिहून काढायला सुरुवात केली. दुपारी भाजी चिरताना ती मोबाईल समोर ठेवून इंग्रजी शब्द ऐकत होती. सासूबाई अचानक किचनमध्ये आल्या. काय ग सायली, काय चाललंय मोबाईलवर? सायली दचकली. तिने पटकन मोबाईल लपवला. काही नाही आई, गाणी ऐकत होते. सासूबाई म्हणाल्या, बरं बरं, भाजी नीट चिर. अभिजितला जाड चिरलेली भेंडी आवडत नाही, हे माहिती आहे ना तुला? सायलीला वाटलं सांगावं की ती शिकते, पण तिला भीती वाटली. जर जमलं नाही तर पुन्हा हिणवलं जाईल, म्हणून तिने ते गुपितच ठेवायचं ठरवलं. आठवडा असाच गेला. अभिजित आणि सायलीमधील अंतर वाढत होतं. अभिजित आता घरी आला की फक्त कामाच्या गप्पा मारायचा किंवा टीव्ही बघायचा. सायली त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची, पण तो तिला टाळायचा. एके दिवशी अभिजितने घरी येताना एक मोठी बातमी दिली. सायली, पुढच्या शनिवारी माझ्या ऑफिसचं वार्षिक संमेलन आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आहे. तुला यावं लागेल. सायली थोडी घाबरली. मी? पण तिथे तर सगळे मोठे लोक असतील. अभिजित कपाळावर आठी घालत म्हणाला, हो मला माहिती आहे तुला भीती वाटते, पण मॅनेजमेंटचा आग्रह आहे की पत्नीला सोबत आणावंच लागेल. तू फक्त एक छान साडी नेसून शांतपणे उभी राहा. कोणी काही विचारलं तर फक्त हसून मान डोलाव. जास्त बोलायच्या भानगडीत पडू नकोस. माझी अब्रू वाचव म्हणजे मिळवलं. माझी अब्रू वाचव? या शब्दांनी सायलीला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की ती त्याच्यासाठी केवळ एक शोपीस आहे, जिची बुद्धी त्याला शून्य वाटते. सायलीने शांतपणे मान डोलावली, पण मनातल्या मनात तिने ठरवलं की शनिवारपर्यंत मला काहीतरी असं करायचंय की मला कोणासमोर नजर खाली घालावी लागणार नाही. शनिवार उजाडला. घरामध्ये सकाळपासूनच घाई सुरू होती. अभिजित आपल्या सूटची इस्त्री नीट आहे का, टाय मॅच होतोय का, यातच मग्न होता. त्याने सायलीसाठी एक महागडी सिल्कची साडी आणली होती. हे घे, हेच नेस.
उगाच साध्या साड्या नेसून माझं हसूक नको करूस, असं म्हणून त्याने ती साडी तिच्या अंगावर टाकली होती. सायलीने साडी नेसली, हलकासा मेकअप केला. आरशात पाहताना तिला स्वतःचा चेहरा अनोळखी वाटत होता. बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या मनातल्या प्रश्नांचं काहूर जास्त होतं. हॉटेलच्या भव्य हॉलमध्ये शिरताच सायलीचे डोळे दिपले. सगळीकडे जगमगाट, पाश्चिमात्य संगीत आणि हातात वाईनचे ग्लास घेऊन वावरणारे उच्चभ्रू लोक. अभिजितने सायलीचा हात पकडला होता, पण तो प्रेमाने नव्हता, तर ती कुठे काही चूक करू नये या भीतीने होता. अभिजितचा बॉस मिस्टर खन्ना आपल्या पत्नीसोबत त्यांच्या जवळ आले. हॅलो अभिजित, भेटो, तुझी ओळख करून. खन्ना सर हसून म्हणाले. अभिजित घाईघाईने म्हणाला, सर ही सायली, माझी वाईफ. मिस्टर खन्ना सायलीकडे बघून म्हणाले, नमस्ते सायलीजी. अभिजित तुमच्याबद्दल सांगत असतो. तुम्ही काय करता? आय मीन तुमचं प्रोफेशन? सायली काही बोलणार इतक्यात अभिजितने मध्येच तोडलं. सर ती काही करत नाही. शी इज अ सिम्पल हाऊसवाईफ. खरं तर तिला या कॉर्पोरेट गोष्टींमध्ये अजिबात रस नाही आणि तसं तिचं शिक्षणही. जाऊ दे ना सर, आपण कामाचं बोलूया. खन्ना सरांच्या पत्नीने विचारलं. सायली, तुला आमचं शहर आवडलं का? पुण्यातल्या ट्रॅफिकबद्दल काय वाटतं? सायलीने हळूच इंग्रजीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यस, सिटी इज गुड, बट ट्रॅफिक. ती शब्द शोधत होती, पण तिचा अडखळणारा आवाज ऐकून अभिजितला प्रचंड राग आला. त्याने तिचा हात जोरात दाबला आणि हसत हसत खन्ना सरांना म्हणाला, सर, हिला इंग्रजी नीट समजत नाही. तुम्ही मराठीत बोललात तरी चालेल, पण राहू द्या ना. चला आपण डिनर घेऊया. सायलीचा चेहरा पडला. तिला तिथेच रडू कोसळणार होतं. तो अपमान तिला असह्य झाला. लोक तिच्याकडे बघून कुजबुजत होते असं तिला वाटू लागलं. अभिजितने तिला बाजूला नेलं आणि दबक्या आवाजात ओरडला, मी तुला सांगितलं होतं ना, तोंड उघडू नकोस म्हणून. काय गरज होती बोलायची? बघितलं ना कसं हसले ते तुझ्यावर. माझी इज्जत घालवायलाच आली होतीस का इथे? सायली शांत होती. तिने फक्त एकच वाक्य विचारलं, तुम्ही माझी इज्जत कोणासमोर तरी राखली का? अभिजितने कपाळावर हात मारला. तू आणि तुझे हे इमोशनल डायलॉग्स. चल घरी, जायचंय आता. रात्री घरी परतल्यावर अभिजित सपासप कपडे बदलून झोपून गेला. पण सायलीच्या डोळ्यातून पाणी मात्र थांबत नव्हतं. तिने आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारलं, सायली, तू खरंच एवढी असहाय्य आहेस का तू स्वतःला तसं मानून घेतलंयस? त्या रात्री तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने रडणं थांबवलं आणि डोळे पुसले. तिने आपली जुनी 12वीची मार्कशीट शोधून काढली. त्यावरचे मार्क बघून तिला आठवलं की ती अभ्यासात कधीच कच्ची नव्हती. फक्त परिस्थितीने तिला मागे ओढलं होतं. तिने विचार केला की जर अभिजितला वाटतं की मी शिकलेली नाही तर मी शिकून दाखवेन. त्याला माझं इंग्रजी बोचतंय ना, तर मी असं इंग्रजी शिकेन की त्याला शब्दांसाठी झगडावं लागेल. दुसऱ्या दिवसापासून सायलीचं वेळापत्रक बदललं. सकाळी 5 वाजता उठून घरची कामं उरकायची आणि अभिजित ऑफिसला गेला की दुपारी 2 ते 5 हा वेळ तिने अभ्यासासाठी राखून ठेवला. तिने घरातल्या जुन्या वर्तमानपत्रातील इंग्रजी बातम्या मोठ्याने वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला जीभ वळत नव्हती, उच्चार चुकत होते, पण ती जिद्दी होती. तिने गुपचूप शेजारच्या एका कॉलेजमधील मुलीकडून तिची जुनी इंग्रजीची पुस्तकं मागून घेतली. एके दिवशी अभिजित दुपारी अचानक घरी आला. सायली हॉलमध्ये लॅपटॉपवर, जो तिने अभिजितच्या नकळत त्याचा पासवर्ड गेस करून उघडला होता, एक ऑनलाईन क्लास बघत होती. दाराची बेल वाजली. सायली दचकली. तिने धावत जाऊन लॅपटॉप बंद केला आणि साडीचा पदर नीट केला. काय ग, दार उघडायला एवढा वेळ? अभिजित वैतागून आत आला. काही नाही, मी किचनमध्ये होते. सायली घाबरत म्हणाली. अभिजित सोफ्यावर बसला आणि म्हणाला, पाणी आण आणि हो, माझा लॅपटॉप चार्जिंगला लाव. सायलीने लॅपटॉप उचलला. तिच्या हाताला थोडा घाम सुटला होता. लॅपटॉप गरम होता. अभिजितने त्याला हात लावला आणि विचारलं, हा एवढा गरम कसा? तू चालू केला होतास का? सायलीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं
अभिजितने लॅपटॉपला हात लावला होता आणि तो गरम होता. अभिजितने संशयाने सायलीकडे पाहिलं. सायली, मी तुला विचारलं हा लॅपटॉप एवढा गरम कसा? तू याला हात लावला होतास का? तुला किती वेळा सांगितलंय की तुला यातलं काही कळत नाही. उगाच काहीतरी बिघडवून ठेवशील. अभिजितचा आवाज चढला होता. सायली क्षणभर गप्प राहिली. पण मग तिने मनाचा धीर एकवटला आणि म्हणाली की मी फक्त धूळ झटकत होते म्हणून तो बाजूला काढला. कदाचित खिडकीतून ऊन येत होतं म्हणून गरम झाला असेल. अभिजितने कपाळावर आठी घातली. नीट लक्ष देत जा. आणि हो, उद्यापासून माझे मित्र घरी येणार आहेत एका प्रोजेक्टच्या कामासाठी. मला घरामध्ये शांतता हवी आहे. तू तुझं काय ते स्वयंपाकघरातलं काम लवकर उरकून घेत जा. सायलीने मान डोलवली. तिला भीती वाटली होती की तिचं गुपित उघड होईल, पण ती बचावली. आता सायलीने आपली रणनीती बदलली होती. दुपारी अभ्यास करणं धोक्याचं होतं, कारण अभिजित कधीही घरी येऊ शकत होता. तिने ठरवलं की ती रात्री अभ्यास करेल. रात्री जेव्हा अभिजित घोरत असायचा तेव्हा सायली हॉलमध्ये येऊन मोबाईलवर हेडफोन्स लावून इंग्रजी उच्चार आणि कॉर्पोरेट संभाषणाचे धडे घेऊ लागली. एके रात्री साधारण 1:30-2 वाजले असतील. सायली हॉलमध्ये बसून मोठ्याने काही इंग्रजी शब्द म्हणत होती. आय एम लुकिंग फॉर ॲन ऑपॉर्च्युनिटी. अचानक किचनच्या दरवाजातून सावडी आली. सायली दचकली आणि तिचा मोबाईल हातातून पडला. समोर सासूबाई उभ्या होत्या. आई, तुम्ही यावेळी? सायलीचा आवाज कापरा झाला. सासूबाई जवळ आल्या. त्यांनी खाली पडलेला मोबाईल उचलला आणि सायलीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा कडकपणा नव्हता. काय चाललंय हे सायली? रात्रभर जागी राहून काय करतेस तू? सासूबाईंनी विचारलं. सायलीला वाटलं की आता संपलं. आता त्या अभिजितला उठवतील आणि घरभर राडा होईल. सायली रडवेल्या स्वरात म्हणाली की आई, मला माफ करा, पण मला खूप कमीपणा वाटतो. अभिजितला वाटतं की मी अशिक्षित आहे. मला फक्त स्वतःला सिद्ध करायचंय. मला पुन्हा शिकायचंय. सासूबाई काही क्षण शांत राहिल्या. त्यांनी सायलीचे हात हातात घेतले आणि म्हणाल्या, पोरी, मला वाटलं होतं की तू फक्त चूल आणि मूल यातच रमशील, पण तुझ्या डोळ्यातली ही जिद्द बघून मला माझ्या तरुणपणाची आठवण आली. मलाही खूप शिकायचं होतं ग, पण त्या काळात कुणी मला साथ दिली नाही. सायली थक्क झाली. सासूबाई पुढे म्हणाल्या, कोणाला सांगू नकोस. तू तुझा अभ्यास चालू ठेव. दुपारी जेव्हा अभिजित घरी नसतो तेव्हा मी दारावर लक्ष ठेवे. तू बिंदास शिक, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही जिद्द तुटता कामा नये. सासूबाईंची साथ मिळाल्यावर सायलीला जणू पंख फुटले. आता दुपारी सासूबाई हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसायच्या आणि सायली बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करायची. सासूबाईंनी तिला फक्त साथच दिली नाही, तर अधूनमधून काही शब्द कसे बोलायचे यातही मदत केली. सायली आता फक्त इंग्रजीच नाही, तर एक्सेल आणि पॉवर पॉईंट यासारख्या गोष्टीही शिकू लागली होती. तिला कळलं होतं की आजच्या काळात फक्त बोलून चालत नाही, तर तंत्रज्ञानही माहिती हवं. एके दिवशी सायलीने गुपचूप एका मोठ्या नामांकित कंपनीच्या वेबसाईटवर बँक ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज केला. तिने आपला बायोडाटा स्वतःच तयार केला होता. त्यात तिने प्रामाणिकपणे लिहिलं होतं की औपचारिक शिक्षण 12वी, पण गेल्या 6 महिन्यात स्व अभ्यासातून भाषा आणि संगणकाचे ज्ञान आत्मसात केले आहे. तिला वाटलं होतं की तिला कोणीच बोलवणार नाही, पण तिची प्रामाणिकता आणि जिद्द त्या बायोडाटामधून दिसत होती. 2 दिवसांनंतर सायली किचनमध्ये पोळ्या लाटत होती. अचानक तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने फोन उचलला. हॅलो? पलीकडून एका मुलीचा आवाज आला. हॅलो, एम आय स्पीकिंग विथ सायली? आय एम कॉलिंग फ्रॉम नेक्सस सोल्युशन्स. आम्ही तुमचा रिझ्यूम पाहिला. आम्हाला तुमची प्रोफाईल आवडली आहे. तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी येऊ शकता का? सायलीच्या हातातलं लाटणं खाली पडलं. तिच्या अंगावर काटा आला. यस यस मॅम, आय विल बी देअर. थँक्यू सो मच. सायली आनंदाने नाचू लागली. तिने धावत जाऊन सासूबाईंना मिठी मारली. पण मग तिला आठवलं की उद्या अभिजितला काय सांगायचं. तो तिला घराबाहेर पडू देईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलाखत पार पाडणं तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. मुलाखतीसाठी रात्र
सायलीसाठी युगासारखी होती. तिने स्वतःचे जुने कपडे नीट इस्त्री करून ठेवले होते. एक साधी पण अतिशय नीटनेटकी सुती साडी. मनात दागदुख होती, पण डोळ्यात एक वेगळीच चमक. तिने आरशासमोर उभा राहून पुन्हा एकदा आपला परिचय देण्याचा सराव केला. सकाळी अभिजित नेहमीप्रमाणे घाईत होता. सायली, माझा डबा लवकर आवर. आज क्लायंट मीटिंग आहे. उशीर नको व्हायला. तो जोरात ओरडला. सायलीने थरथरत्या हाताने डबा भरला. अभिजित निघून गेल्यावर तिने सासूबाईकडे पाहिलं. सासूबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, जा पोरी, आज स्वतःचं नशीब स्वतः लिहून ये. मी सांभाळून घेईन सगळं. सायली घराबाहेर पडली. पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालताना तिला स्वतःचाच अभिमान वाटत होता. रिक्षा करून ती नेक्सस सोल्युशनच्या त्या चकचकीत काचेच्या इमारतीसमोर उभी राहिली. इतकी मोठी इमारत पाहून पाय थोडे लटपटले, पण तिने दीर्घ श्वास घेतला आणि आत पाऊल ठेवलं. तिथे पोचल्यावर रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने तिला एक रांगेत बसायला सांगितलं. तिथे तिच्यासारख्याच अनेक मुली आणि मुलं पदव्या घेऊन बसले होते. कोणी लॅपटॉपवर काम करत होतं, तर कोणी इंग्रजीत जोरात मोठ्याने गप्पा मारत होतं. सायलीने फक्त आपली फाईल घट्ट धरली होती. अचानक लिफ्टचे दरवाजे उघडले आणि समोरून 3-4 लोक सूट घालून बाहेर आले. सायलीची नजर त्यांच्यावर पडली आणि तिचे प्राण कंठाशी आले. कारण त्यात अभिजित होता. तो त्यांच्या कंपनीच्या वतीने या मोठ्या ऑफिसमध्ये काही तांत्रिक कामासाठी आला होता. अभिजितचं लक्ष अजून सायलीकडे गेलं नव्हतं. तो त्याच्या सहकाऱ्यांशी हसत हसत बोलत होता. सायलीने पटकन आपला चेहरा फाईलच्या मागे लपवला. तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला वाटलं बाजूला बसलेल्या माणसालाही ऐकू जाईल. जर अभिजितने मला इथे पाहिलं तर तो भर बाजारात माझा अपमान करेल, हा विचार तिच्या मनात आला. पण तेवढ्यात रिसेप्शनिस्टने पुकारलं, मिसेस सायली, तुमची मुलाखत सुरू होत आहे. प्लीज केबिन नंबर 3 मध्ये जा. सायली उठली. आता मागे फिरणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. तिने देवाचं नाव घेतलं आणि केबिनकडे चालू लागली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. बरोबर केबिनच्या दारापाशीच अभिजित आणि त्याचे सहकारी वळले आणि त्यांची नजर एकमेकांवर पडली. अभिजित जागच्या जागी खिळला. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. सायली, तू तू इथे काय करतेस? त्याने आश्चर्याने आणि थोड्या रागाने विचारलं. त्याच्या सहकाऱ्यांनीही कुतूहलाने सायलीकडे पाहिलं. सायली क्षणभर थांबली. तिच्या घशाला कोरड पडली होती, पण तिने स्वतःला सावरलं. तिने अभिजितच्या डोळ्यात पाहिलं. त्यात काळजी कमी आणि तू माझी इज्जत घालवशील ही भीती जास्त होती. सायली शांत पण ठाम आवाजात म्हणाली की मी इथे मुलाखत द्यायला आले आहे. अभिजितला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो उपहासाने म्हणाला, मुलाखत? तू? अगं, तुला साधं मेल लिहिता येत नाही. तू इथे काय सांगणार आहेस? घरची फजिती कमी होती म्हणून इथे आली आहेस का? चल घरी, तमाशा करू नकोस इथे. पण सायली हल्ली नाही. तिने स्मित हास्य केलं आणि म्हणाली, फजिती होईल की प्रगती हे थोड्या वेळात तुम्हाला कळेलच. पण आता मला आज जायला हवं. ती न डगमगता केबिनमध्ये शिरली. अभिजित बाहेर स्तंभित होऊन उभा राहिला. त्याच्या सहकाऱ्यांपैकी एक जण म्हणाला, अरे अभ्या, तुझी वाईट तर खूप कॉन्फिडन्स वाटते. तू तर म्हणायचास की तिला काहीच येत नाही म्हणून. अभिजित काहीच बोलू शकला नाही. तो रागाने लाल झाला होता, पण त्याच्या मनात आता एक अस्वस्थता घर करून बसली होती. तो तिथेच एका सोप्यावर बसला. त्याला बघायचं होतं की ही अशिक्षित बायको आत काय दिवे लावते. आत 3 वरिष्ठ अधिकारी बसले होते. मुख्य पॅनलवर एक वयस्कर गृहस्थ होते, ज्यांनी सायलीचा बायोडाटा पाहिला. सो सायली, तुमचं शिक्षण 12वी आहे, पण तुम्ही लिहिलंय की तुम्ही स्वतःहून बरंच काही शिकलात. आम्हाला सांगा, तुम्हाला या नोकरीसाठी आम्ही का निवडावं? सायलीने बोलायला सुरुवात केली. तिचं इंग्रजी पुस्तकी नव्हतं, पण त्यात एक स्पष्टता होती. तिने सांगितलं की कशी तिने रात्री जागून मेहनत केली, कशी तिने संगणकाचे बारकावे आत्मसात केले. तिने म्हटलं की सर, माझ्याकडे मोठी पदवी नसेल, पण माझ्याकडे शिकण्याची भूक आहे. पदवी फक्त एकदाच मिळते, पण शिकण्याची इच्छा रोज नवीन काहीतरी निर्माण करते. तुम्ही मला संधी दिली तर मी
माझ्या कामातून सिद्ध करून दाखवेन की कागदाच्या तुकड्यांपेक्षा माणसाची जिद्द किती मोठी असते. मुलाखत घेणारे अधिकारी एकमेकांकडे बघू लागले. त्यांनी तिला काही तांत्रिक प्रश्न विचारले. एक्सेल शीटमधले काही फॉर्म्युले विचारले. सायलीने न अडकळता उत्तरं दिली. साधारण अर्धा तास ती मुलाखत चालली. सायली जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा समाधानाने उजळला होता. बाहेर अभिजित अजूनही तिथेच बसून होता. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त मान डोलावली. ती काहीच न बोलता ऑफिसच्या बाहेर पडली. सायली ऑफिसच्या बाहेर पडली खरी, पण तिचं मन अजूनही त्या मुलाखतीच्या खोलीतच घुटमळत होतं. तिने रिक्षामध्ये बसल्यावर एक दीर्घ श्वास घेतला. तिला भीती नव्हती तर एक प्रकारचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. ती घरी पोहोचली तेव्हा सासूबाई दरवाजापाशीच उभ्या होत्या. काय झालं ग पोरी, नीट झाली का तुझी मुलाखत? त्यांनी काळजीने विचारलं. सायलीने फक्त मान डोलावली आणि सासूबाईंच्या गळ्याला मिठी मारली. तिचे डोळे पाणावले होते. आई, मी माझं 100% दिलंय. आता सगळं देवाच्या हातात आहे. पण हा आनंद फार काळ काही टिकला नाही. तासाभरातच घराची बेल जोरात वाजली. अभिजित घरी आला होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो आत येताच त्याने बॅग सोफ्यावर फेकून दिली. काय समजते तू स्वतःला सायली? माझी इज्जत काढायलाच तिथे आली होतीस का? अभिजित जोरात ओरडला. सासूबाई मध्येच आल्या. अरे अभ्या, काय झालंय तुला? का ओरडतोयस तिच्यावर? आई, तुला माहिती नाहीये ही काय जीवे लावून आली ते. हिने माझ्याच क्लायंटच्या ऑफिसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू दिलाय. तिथे माझे सहकारी मित्र होते. बॉसच्या ओळखीचे लोक होते. सगळ्यांसमोर माझा अपमान झाला. लोक विचारत होते की अभिजित, तुझी बायको इथे काय करते? मी काय सांगू त्यांना की माझी बायको, जिला साधी फाईल नीट ठेवता येत नाही, ती इथे साहेबांची नोकरी करायला आली? सायली शांतपणे उभी होती. तिने विचारलं, अपमान कशाला झाला? मी तिथे चोरी करायला गेले होते का? का कोणाकडे भीक मागायला गेले होते? मी फक्त कामासाठी गेले होते. काम? कोणत्या लायकीवर काम करणार आहेस तू? 12वी पास आहेस फक्त. तिथे पदव्या घेऊन लोक रांगेत उभे असतात. तू तिथे फक्त माझी फजिती करायला गेली होतीस. तुला काय वाटतं, त्या 4 इंग्रजी शब्दांनी तुला कोणी नोकरी देईल? स्वप्नातून बाहेर ये सायली. अभिजित उपहासाने हसला. सायलीने त्याच्या डोळ्यात बघून ठामपणे सांगितलं की जर माझ्याकडे लायकी नसती ना, तर त्यांनी माझी अर्धा तास मुलाखत घेतलीच नसती. त्यांनी मला संगणकावर काम करायला सांगितलं आणि मी ते करूनही दाखवलं. तुम्हाला माझी इज्जत वाटत नाही, कारण तुम्हाला फक्त तुमच्या अहंकाराची पडली आहे. अभिजित संतापाने थरथरत होता. ठीक आहे, बघूया कोण नोकरी देतं तुला. जर तुला नोकरी मिळाली ना, तर उद्यापासून या घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. समजलं? तो रागाने बेडरूममध्ये निघून गेला आणि दरवाजा जोरात लावून घेतला. सासूबाईंनी सायलीचा हात धरला. घर शांत झालं होतं, पण सायलीच्या मनात एकच विचार होता, त्या कंपनीचा फोन येईल का? रात्रीचे 9 वाजले होते. जेवणाच्या टेबलावर स्मशान शांतता होती. अभिजित जेवत होता, पण त्याचं लक्ष सारखं मोबाईलकडे होतं. त्याला वाटत होतं की सायलीच्या वागण्यामुळे त्याच्या ऑफिसमध्ये काही उलटसुलट चर्चा तर होणार नाहीत ना. अचानक सायलीचा मोबाईल व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर त्याच कंपनीचं नाव होतं, नेक्सस सोल्युशन. सगळ्यांचं लक्ष मोबाईलकडे गेलं. सायलीने थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो हॅलो सायली मॅम, अभिनंदन, तुमच्या मुलाखतीचा निकाल लागला आहे. आमच्या मॅनेजमेंटला तुमची जिद्द आणि तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडलं. आम्ही तुम्हाला बॅक ऑफिस कोऑर्डिनेटर म्हणून सिलेक्ट केलं आहे. उद्या सकाळी तुम्ही ऑफर लेटर घ्यायला येऊ शकता का? सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने फोन खाली ठेवला आणि सासूबाईंकडे पाहिलं. आई, माझं सिलेक्शन झालं. अभिजितचा हात तोंडापाशीच थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी बघण्यासारखे होते. आश्चर्य, धक्का आणि थोडासा अविश्वास. त्याला वाटलं नव्हतं की हे खरंच होईल. किती पगार देणार आहेत? अभिजितने कोरड्या स्वरात विचारलं. सायलीने तिचा पगार सांगितला. तो आकडा अभिजितच्या अपेक्षेपेक्षाही जास्त होता. पण पगार महत्वाचा नव्हता. महत्वाचा होता तो तिचा विजय. दुसऱ्या दिवशी सायली तयार होऊन घराबाहेर पडली. यावेळी अभिजितने तिला थांबवलं नाही, पण तो काही बोललाही नाही.
सायली जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिला तिचं ID कार्ड मिळालं. तिने ते कार्ड हातात घेतलं आणि डोळ्यांना लावलं. हे फक्त एक कार्ड नव्हतं, तर तिच्या आत्मसन्मानाचं प्रतीक होतं. तिने ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, पण ती रात्री घरी येऊन पुन्हा अभ्यास करायची. ऑफिसमध्ये सगळे तिचं कौतुक करू लागले, पण खरी परीक्षा अजून बाकी होती. महिना संपत आला होता आणि अभिजितच्या ऑफिसमध्ये एक मोठा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम होता, जिथे सायलीच्या कंपनीचे लोकही येणार होते. ऑफिसमधला पहिला महिना सायलीसाठी आव्हानात्मक होता. तिने रात्रीची झोप त्यागली होती. बॅक ऑफिसमध्ये काम करताना तिने केवळ दिलेली कामं केली नाहीत, तर कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी होत्या. त्या कशा सुधारता येतील यावर स्वतःहून अभ्यास केला. तिच्या कामाचा वेग आणि अचूकता पाहून तिचे मॅनेजर मिस्टर देशपांडेही थक्क झाले होते. एके दिवशी मिस्टर देशपांडे केबिनमध्ये आले. सायली, उद्या आपल्या क्लायंटसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे. आपण ज्या नवीन प्रोजेक्टवर काम करतोय त्याचं प्रेझेंटेशन तुला द्यायचं आहे. सायली थोडी दचकली. सर मी? पण मी तर अजून नवीन आहे. देशपांडे सर हसून म्हणाले, तुझ्या कामात जी स्पष्टता आहे ना सायली, ती इतर कोणाकडे नाहीये. तू तयारी कर. मला खात्री आहे की तू उत्तम प्रकारे हे काम करशील. सायलीला हे माहीत नव्हतं की ही मीटिंग ज्या कंपनी सोबत आहे तिथे अभिजित महत्त्वाच्या भूमिकेत असणार होता. मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी जमले होते. अभिजित आपल्या टीमसोबत तिथे पोहोचला. तो फाईल्स तपासण्यात मग्न होता. तेवढ्यात दारातून नेक्सस सोल्युशनची टीम आत आली. अभिजितने सहज नजर वर केली आणि त्याचे हात जागीच थांबले. समोरून सायली येत होती, पण ही ती घरची सायली नव्हती. तिने नेसलेली साधी पण देखणी साडी, हातात लॅपटॉपची बॅग आणि चेहऱ्यावरचा तो कमालीचा आत्मविश्वास. अभिजीतचा सहकारी कुजबुजला. अरे अभ्या, ही तर तुझी वाईफ ना? ही इथे काम करते? अभिजितच्या घशाला कोरड पडली. तो काही बोलणार इतक्यात मीटिंग सुरू झाली. मिस्टर देशपांडे उभे राहिले. नमस्कार. आजच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आमची स्टार परफॉर्मन्स सायली देईल. सायली स्टेजवर गेली. तिने माईक हातात घेतला. समोर बसलेल्या अभिजितच्या नजरेत नजर मिळवली. त्या नजरेत भीती नव्हती, तर एक शांतता होती. तिने प्रेझेंटेशन सुरू केलं. तिचं इंग्रजी आता अडखळणारं नव्हतं. तिचे शब्द स्पष्ट होते आणि तांत्रिक माहितीवर तिची पकडही जबरदस्त होती. तिने जेव्हा डेटा ग्राफ्स आणि फ्युचर प्लॅन्स समजावून सांगितले तेव्हा पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होता. प्रेझेंटेशन संपलं आणि पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. अभिजितचे बॉस जे तिथे हजर होते ते स्वतः उठले आणि सायलीपाशी गेले. ब्रिलियंट सायलीजी, तुमच्यासारखी हुशार व्यक्ती या प्रोजेक्टला मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. मीटिंग संपल्यावर सगळे बाहेर पडले. अभिजित तिथेच कोपऱ्यात उभा होता. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. ज्या स्त्रीला तो अशिक्षित म्हणायचा, जिच्यामुळे आपली इज्जत जाईल असं त्याला वाटायचं, आज तिच्याचमुळे त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कंपनीचं नाव मोठं झालं होतं. सायली आपली बॅग भरत असताना अभिजित तिच्या जवळ आला. त्याचे डोळे खाली झुकलेले होते. सायली, तो अगदी हळू आवाजात म्हणाला. सायलीने मागे वळून पाहिलं. बोला. मी मला मला खरंच काहीच बोलायला शब्द सुचत नाहीयेत. मी तुला नेहमी कमी लेखलं, तुझा अपमान केला, पण आज तू जे केलंयस त्यानंतर मला समजलं की मी किती चुकीचा होतो. सॉरी सायली. सायलीने स्मित हास्य केलं. तिने रागाने किंवा अहंकाराने उत्तर दिलं नाही. ती म्हणाली की अपमान तुम्ही माझा केला नव्हता, तर एका शिकू पाहणाऱ्या मनाचा केला होता. आज मला तुमच्या सॉरीपेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की तुम्हाला तुमची चूक समजली. नातं हे डिग्रीवर नाही तर विश्वासावर टिकतं. त्या दिवशी सायली आणि अभिजित एकत्र घरी आले. सासूबाईंनी दरवाजा उघडला आणि अभिजितचा चेहरा बघूनच त्यांना सगळं काही समजलं. अभिजितने सासूबाईंचे पाय धरले. आई, मी खूप मोठी चूक केली.
सायलीची साथ देण्याऐवजी मी तिला मागे खेचत होतो, पण आज तिने माझे डोळे उघडले. सासूबाईंनी सायलीला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, पोरी, आज तू फक्त नोकरी मिळवली नाहीयेस, तर या घराची विखुरलेली मनं पुन्हा जोडली आहेस. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर वेगळंच वातावरण होतं. अभिजितने स्वतःहून सायलीला विचारलं, सायली, तुझ्या पुढच्या अभ्यासासाठी काय करायचंय? आपण उद्याच जाऊन तुझ्या पुढच्या शिक्षणाचा फॉर्म भरूया का? सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिला जे हवं होतं ते शेवटी मिळालं होतं. सन्मान आणि सोबत. 2 वर्ष उलटली होती. आता अभिजितच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सकाळी जेव्हा अभिजित ऑफिसला जायला निघायचा, तेव्हा तो सायलीला हाक मारून विचारायचा, सायली, तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये काही मदत हवी आहे का? का मी काही डेटा चेक करू? सायली आता फक्त नोकरी करत नव्हती, तर तिने नोकरी सांभाळून तिचं अर्धवट राहिलेलं पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं होतं. इतकंच नाही, तर तिने डिस्टन्स लर्निंगमधून MBA देखील पूर्ण केलं. तिच्या या प्रवासात तिला सर्वात मोठी साथ मिळाली ती अभिजितची. एके दिवशी संध्याकाळी चहा पिताना अभिजित म्हणाला, सायली, मला आठवतंय की 2 वर्षांपूर्वी याच जागी बसून मी तुला म्हणालो होतो की तू अशिक्षित आहेस. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला स्वतःचीच भीती वाटते की मी किती संकुचित विचार करत होतो. सायलीने त्याचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. जर तुम्ही मला तेव्हा तसं बोलला नसतात, तर कदाचित मी कधीच माझ्या कोशातून बाहेर पडले नसते. तुमच्या त्या शब्दांनीच मला स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिली. काही दिवसांनंतर सायलीच्या कंपनीचा ॲन्युअल अवॉर्ड सोहळा होता. एका मोठ्या हॉलमध्ये शेकडो कर्मचारी जमा झाले होते. अभिजित आणि सासूबाई सन्माननीय अतिथी म्हणून पहिल्या रांगेत बसले होते. स्टेजवर उद्घोषणा झाली. या वर्षीचा इन्स्पिरेशनल एम्प्लॉई ऑफ द इयर हा पुरस्कार जातोय मिसेस सायली अभिजित कुलकर्णी यांना. टाळ्यांच्या कडकडाटात सायली स्टेजवर गेली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिला 2 शब्द बोलायला सांगितले. तिने माईक हातात घेतला आणि तिची नजर समोर बसलेल्या अभिजितवर पडली, ज्याच्या डोळ्यात आज अभिमानाने पाणी आलं होतं. सायली म्हणाली की हा पुरस्कार माझ्या पदवीचा नाही, तर माझ्या जिद्दीचा आहे. जगात कोणतीही स्त्री अशिक्षित नसते. तिला फक्त संधीची आणि विश्वासाची गरज असते. माझ्या पतीने सुरुवातीला मला नाकारलं, पण नंतर त्यांनीच मला सावरलं. आज मला आनंद आहे की माझ्या घरात मी नाही, तर आम्ही जिंकलो आहोत. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले. सासूबाईंनी आनंदाने मान उंचावली. आज सायली एका मोठ्या हुद्द्यावर काम करते. तिने आपल्या पगारातील काही हिस्सा गावातील त्या मुलींच्या शिक्षणासाठी द्यायला सुरुवात केली आहे, ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. तिने एक छोटासा क्लासही सुरू केला आहे, जिथे ती घरकाम करणाऱ्या स्त्रियांना रात्रीच्या वेळी इंग्रजी आणि संगणकाचे धडे देते. तिचं म्हणणं एकच असतं की शिक्षण म्हणजे केवळ शाळेची घंटा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा हुंकार आहे. अभिजित आता सायलीची ओळख हाऊसवाईफ म्हणून करून देत नाही, तर अभिमानाने सांगतो की ही सायली आहे, माझ्या घराचा आणि माझ्या आयुष्याचा आधार. मित्रांनो, नातं हे केवळ कागदांवरच्या पदव्यांवर अवलंबून नसतं, तर ते एकमेकांच्या आधारावर आणि विश्वासावर आधारलेलं असतं. कोणाच्या उणीवांवर हसण्यापेक्षा त्यांना साथ देऊन सक्षम करणं हेच खरं प्रेम आहे. सायलीची ही कथा आपल्याला शिकवते की जर मनात जिद्द असेल, तर जगातील कोणतीही भिंत तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखू शकत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली सायली आणि अभिजितची ही हृदयस्पर्शी कथा? तुम्हाला कथेतील कोणता प्रसंग सर्वात जास्त भावला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाची तरी स्वप्न पुन्हा एकदा जिवंत होतील. आपण अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि सुंदर कथेसह. धन्यवाद. थँक्यू.